Hello everyone. Students, we have started our new poem A Raggy Dog, a Shaggy Dog. Students, as I have already told you that this is a poem about a dog and it is raggy and shaggy. In this poem, a boy is searching for his dog. In the poem, boy is telling us about his dog. He tells us how mischievous it is. या कवितेमध्ये एक मुलगा आपल्याला आपला कुत्रा शोधण्यासाठी बाहेर पडतो व आपला कुत्रा किती खोडकर आहे, तो सर्वांना किती त्रास देतो हे आपल्याला सांगतो आहे. कुत्र्यामध्ये कितीही दोष असतील तरीही तो त्याच्यासाठी किती प्रिय आहे हे या कवितेमध्ये तो शेवटी आपल्याला सांगतो. Before going to understand the poem, we will see some words and phrases from this poem. So let us begin. First phrase is have you seen? HAVE have, YOUU, SEEN seen. Have you seen? Have you seen means तुम्ही पाहिले आहे का? In the poem sentence is have you seen a little dog? तुम्ही छोटासा कुत्रा पाहिला आहे का? Have you seen means तुम्ही पाहिले आहे का? Next word is anywhere. ANYWHERE. Anywhere means at any place. Anywhere means at any place, not a fixed place. कहीं पर भी, कुठेही. And the sentence is Google assist you anytime anywhere. मीन्स गूगल आपको कहीं पर भी असिस्ट कर सकता है, वो आपकी हेल्प करता है, तो तुम्हाला कुठेही मदत करतो. एनीवेअर मीन्स कुठेही. रॅगी अँड शॅगी, RAGGY, रॅगी, SHAGGY, शॅगी. रॅगी, शॅगी. रॅगी अँड शॅगी मीन्स हॅविंग लॉंग अँड अनटायडी फर. केसाळ कुत्रा जो कसा आहे, अनटायडी आहे. अनटायडी म्हणजे अस्वच्छ आहे, केसाळ आहे, दिसायला फारसा चांगला नाही, असा रॅगी अँड शॅगी. नेक्स्ट वर्ड इज फ्रेश, FRESH, फ्रेश. फ्रेश मीन्स न्यू, नवीन. नेक्स्ट वर्ड इज मिस्चीफ, MISCHIEF, mischief. Mischief means bad behavior that causes trouble. असे वागणे ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो, दॅट इज मिस्चीफ, और वी कॅन से खोड्या. द सेंटेन्स इज द डॉग इज डूइंग फ्रेश मिस्चीफ डेली. म्हणजे कुत्रा रोज काहीतरी नवीन खोडी करतो. फ्रेश नवीन, मिस्चीफ खोडी. Got it? Now next word, next phrase, that is ought to do, OUGHT, ought to do, and the meaning is used to say what is right thing to do. ought to do is a phrase, एक phrase है ये, एक phrase आहे. कधी वापरतात, जेव्हा एखादी गोष्ट करणं योग्य आहे हे सांगण्यासाठी ought to do ही फ्रेज, हा वाक्प्रचार वापरतात. एक्झाम्पल, चिल्ड्रन ought to do स्टडी रेग्युलरली. म्हणजे मुलांनी नियमित अभ्यास केला पाहिजे. ought to do मीन्स राईट थिंग टू डू, त्यांनी हे करणं योग्य आहे, मीन्स ought to do. Got it? Now next word, likely, LIKELY, likely. Likely means expected result or surely. जेव्हा आपण म्हणतो की हां, तो आता यावेळेस नक्कीच झोपला असेल,
झोपला असेल, हे तुम्हाला माहिती आहे की हे घडणार आहे, हे झालेलं असेल किंवा होत असेल, तेव्हा आपण हा लाईकली शब्द वापरतो. दिस एक्झाम्पल इज द इलनेस वॉज कॉज्ड मोस्ट लाईकली बाय अ व्हायरस. द इलनेस वॉज कॉज्ड मोस्ट लाईकली बाय अ व्हायरस. मोस्ट लाईकली म्हणजे नक्कीच ह्यामुळे झालेला असेल. तर काय सेंटेन्सचा अर्थ? आजार हा व्हायरसमुळेच झालेला असेल. व्हॉट इट? लाईकली मीन्स शुअरली ऑर एक्सपेक्टेड रिझल्ट. ह्यामुळेच झालेला असेल. नेक्स्ट वर्ड इज बीटिंग or biting, B-I-T-I-N-G, biting. Bite, B-I-T-E, bite, and B-I-T-I-N-G, biting. Biting means cutting through teeth. दाताने तोडणे, कुरतडणे. The dog is biting someone's shoes. In the poem, that boy tells us that the dog is biting someone's shoes. तो नक्कीच कोणाचे तरी शूज कुरतडत असेल, तोडत असेल दातांनी. बायटिंग, तोडणे. नेक्स्ट वर्ड इज व्हर्ली, WHIRLY, व्हर्ली. व्हर्ली मीन्स मूव्हिंग इन राऊंड डायरेक्शन. वर्तुळाकार फिरणे, गोलाकार फिरणे, दॅट इज व्हर्ली. अँड नेक्स्ट वर्ड इज कर्ली, CURLY, curly. A tail with a curved shape. Curly means a tail with a curved shape. कर्ली हम कहाँ यूज करते हैं? आणखी कुठे वापरतो आपण कर्ली? कर्ली हेअरसाठी. जेव्हा कुरळे केस म्हणजे जे गोलाकार झालेले असतात त्या केसांसाठी आपण कर्ली हा शब्द वापरतो. व्हर्ली म्हणजे वर्तुळाकार. जेव्हा पाण्यामध्ये भोवरे येतात बघा, वाहतं पाणी जर तुम्ही पाहिलं असेल नदीमध्ये आणि पाणी खूप वाहतं आहे, अशा वेळेस नदीमध्ये भोवरे येतात गोल गोल फिरणारा, तर त्याला व्हर्ली म्हणतात. सो हिअर द वर्ड मीनिंग इज व्हर्ली मीन्स मूव्हिंग इन राऊंड डायरेक्शन. अँड द एक्झाम्पल इज डॉग्स टेल इज व्हर्ली अँड कर्ली. व्हर्ली मीन्स ती गोल गोल फिरती आहे आणि पुन्हा ती कशी आहे? कर्ली पण आहे. गॉट इट? नाउ नेक्स्ट वर्ड इज हाईड, HIDE, हाईड. हाईड मीन्स लपवणे. हाईड युअर मॅट्स मीन्स तुमच्या मॅट लपवून ठेवा. का ते आपण पोएममध्ये बघू. त्या मुलाने आपल्याला का सांगितलं आहे की मॅट्स लपवून ठेवा. नेक्स्ट वर्ड इज टॉपमोस्ट, TOPMOST, टॉपमोस्ट. टॉपमोस्ट मीन्स हायेस्ट, सर्वात उंच. एक्झाम्पल, पुट युअर फूड अपॉन द टॉपमोस्ट शेल्फ. तुमचं जेवण, तुमचं अन्न सर्वात वरच्या शेल्फमध्ये ठेवा, सर्वात वरच्या कप्प्यात ठेवा. का? तर हा जो माझा डॉगी आहे तो ते ठेवणार नाही, ते सगळं खाऊन टाकेल, असं ह्या मुलाचं म्हणणं आहे. नेक्स्ट वर्ड इज बार्किंग, BARKING, बार्किंग. बार्किंग मीन्स साऊंड मेड बाय अ डॉग. कुत्र्याच्या आवाजाला बार्किंग म्हणतात, मीन्स भुंकणे. अँड द एक्झाम्पल इज द डॉग इज बार्किंग. नेक्स्ट वर्ड इज ट्रेजर्स, TREASURES. ट्रेजर्स मीन्स वैल्यूएबल थिंग, वैल्यूएबल कीमती वस्तु. और ट्रेजर मीन्स खजाना. यहाँ पर क्या है? कीमती वस्तु म्हणजे सोने, हिरे, माणिक, मोती, दागदागिने, हे सगळं काय? ट्रेजर आहे, कीमती वस्तू आहेत. सेंटेन्स इज द बॉय नेव्हर चेंज हिज डॉग फॉर ऑल द ट्रेजर्स ऑफ द सी. म्हणजे हा मुलगा त्याचा कुत्रा कुठल्याच किमती वस्तूच्या बदल्यात बदलणार नाही किंवा त्याच्या बदली तो देणार नाही. हा डॉग त्याला इतका प्रिय आहे, इतका आवडता आहे की तो कुठलीही तुम्ही किमती वस्तू त्याला दिलीत तरीही तो तुम्हाला देणार नाही. अंडरस्टूड ऑल द वर्ड्स? सो गो थ्रू द व्हिडिओ वन्स अगेन and then write all these words in your notebook.
In tomorrow's session, we will see the poem.